राजगुरुनगर शहरात आदिवासी बांधवांची ऐतिहासिक मिरवणूक. जिल्हा परिषदेचे गटनेते विजयसिंह शिंदे यांनी धरला ढोल ताशांचा ठेका. आदिवासी संस्कृतीचा जागर आणि उत्साहाचा जल्लोष करत बाजार समितीचे सभापती अशोक राक्षेंसह जिल्हा परिषद सदस्यांनी मिरवणुकीत सहभागी होत दिल्या शुभेच्छा. निसर्गाशी अतूट नातं असलेल्या या समाजाच्या मिरवणूक सोहळ्यात खेड तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी लावली हजेरी. आदिवासी संस्कृतीचं केलं कौतुक. आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला आणि स्वाभिमानाची परंपरा जपत आदिवासी बांधवांची राजगुरुनगर शहरातून मिरवणूक. खेड तालुक्यात आदिवासी समाजासाठी हक्काचं व्यासपीठ उभारणार. आदिवासी भवन उभारण्याचा आमदार बाबाजी काळे यांचा संकल्प. जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आदिवासी समाजाच्या वतीने शहरात आयोजित सभेत आमदार काळे यांनी भेट देऊन आदिवासी बांधवांशी साधला संवाद. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर परिसरात चक्का जाम आंदोलन. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली पुणे नाशिक महामार्ग रोखला. चाकण तळेगाव चौकात आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन. रस्ता रोकोमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी. विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांची एकमुखी मागणी. पुणे, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर, नाशिक या मूळ रेल्वे मार्गाच्या मंजुरीसाठी रस्ता अडवला. रेल्वे प्रकल्प सरळ मार्गे होण्यासाठी उत्तर पुणे जिल्हा आक्रमक. स्थानिक नेते मंडळींनी रस्त्यावर ठाण मांडलं. खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील 64 गावांना एल्गार. रस्ता मिळेपर्यंत लढा कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबणार नसल्याची भूमिका केली जाहीर. सुपे येथील पश्चिम विभाग संघर्ष समिती बैठक संपन्न. लवकरच काकुबाई मंदिर येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची संघर्ष समिती सोबत बैठक. आमदार बाबाजी काळे यांनी संघर्ष समितीच्या बैठकीत केले जाहीर. आमदार काळे आणि जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे यांनी पश्चिम विभाग संघर्ष समिती आम्ही सोबत असून तुमच्या संघर्षाच्या लढाईत उतरण्याची दर्शवली तयारी. खड्ड्यांमुळे मेटाकुटीला आलेल्या ग्रामस्थांकडून रस्त्यावर प्रतिकात्मक प्रेत ठेवत खड्ड्यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली. खड्ड्यांनी वाकी बुद्रुक गावचा मुख्य रस्ता पोखरला. ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप. तातडीने दुरुस्तीची प्रशासनाकडे मागणी. नागरिक, विद्यार्थी, कामगार वर्गाला मनस्ताप. वाहन चालकही झाले हैराण. नुसती आश्वासनं नकोय, सुरक्षित रस्ता हवा. रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात गावकरी आक्रमक. पावसात खड्ड्यांचा अंदाज येईना. रात्रीचा प्रवास धोकादायक. वाकी बुद्रुकमध्ये रस्त्याच्या दुरुस्तीची हाक. कामिका एकादशी निमित्ताने माऊलींच्या अलंकापुरीत भाविकांची गर्दी. इंद्रायणी तिरी वारकऱ्यांची मांदियाळी. माऊली मंदिरात फुलांची आकर्षक सजावट. टाळ मृदुंगाच्या निनादात श्रींची नगर प्रदक्षिणा. खांद्यावर भगवी पताका घेत भाविक भक्तिनामात तल्लीन. माऊलींच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी भाविकांची रीक. आळंदी परिसर भक्तिरसात चिंब. पैसे परत मागितल्याच्या कारणावरून अहिल्यानगरहून चाकण येथे येऊन पती पत्नीला बेदम मारहाण. पतीला केबलने हातपाय, पाठीवर, कमरेवर गंभीर दुखापत. कानिफनाथ जालिंदर शिंदे वय वर्ष 26 सध्या राहणार बंगला वस्ती मेदनकरवाडी यांची फिर्याद. फिर्यादी कानिफनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी कोमल हे दोघे मारहाणीत जखमी. या प्रकरणी प्रज्ञा प्रवीण तापकीर वय वर्ष 22, तिचे पती प्रवीण शहाजी तापकीर वय वर्ष 35, सारिका बाळासाहेब उगले वय वर्ष 45, सर्व राहणार खांडवी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर यांच्यावर दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.